भागवत मंगल कार्यालय तेल्लारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक संपन्न झाली। संग्राम गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आलं। तालुक्यातील कार्यकर्ते व उमेदवार यांनी जिल्हा अध्यक्ष संग्राम गावंडे यांच्यासोबत चर्चा केली। जेव्हा मी या बैठकीमध्ये बसतो म्हणजे या म्हणजे त्याच्यापेक्षा पहिलीची एक बैठक किंवा कालची एक बैठक राष्ट्रवादीची, तेव्हा माझं वय असते 34। जेव्हा ती बैठक सुरू होते हळूहळू वय वाढत वाढत शेवटवर जाते 74। म्हणजे वय किती होऊन जाते माझं? आपल्या सगळ्यांचं ऐकल्यावर असं वाटतं की 74 वयाचं तर नाही। म्हणजे अशा काही गोष्टी होतात की ज्या माझ्या कारकिर्दीत कधी घडलेल्या नाही। मनसा तुम्हीच्या बोलले की तुमचा अर्धे रात्री एक फॉर्म चेंज झाला, त्यावेळेस मी नव्हतो। सलीमबाई म्हणतात की 17 वर्षाले पक्षात आहे, दखल घेतली नाही, त्यावेळेस मी नव्हतो। ज्यावेळेस मी आलो तुमची दखल घेतली ना, म्हणजे दखल घेतली होते काय की प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी। मी माझ्या परीने जेवढं होत आहे तेवढं या पक्षासाठी देण्याचा प्रयत्न करत आहे। माझं वय कमी आहे, माझा अनुभव कमी आहे, पण असं वाटतं की आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे। म्हणून तुम्ही बघा की माझी कुठल्याही जिल्ह्याची बैठक असेल तर सगळे नेते मंचावर असतात। असा कुठला ग्रुप होते का की तिथं कोणते साहेब असतो, तुकाराम बहुत दिसून आले, एखाद्या वेळेस भाऊ नसतात, म्हणजे त्यांना माहिती जाऊ द्या कोण काय जाऊ द्या आपण थोडंसं मागे राहू, अशी त्याची मानसिकता असते तर ते कुठं बाहेर असतात। परंतु हे नेते आपल्या आवर्जून असतात। कोणते साहेब असतात, तुकाराम भाऊ असतात, निर्गेताई असतात, दिलीप काका असतात। सगळा जो ग्रुप आहे तो मी आता तरी प्रयत्न करू आलो की एकच जागी असणार। आजही समन्वयाची बैठक झाली परवा, तर त्यांनी अधिकार दिले की बाबा संग्राम तू सगळ्या पक्षाशी संवाद साध, म्हणजे शिवसेनेची जिल्हा परिषद व पंचायत समिती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होती। त्यामध्ये कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे व इतर ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन, त्यांच्या सूचना आणि पक्षाबद्दलच्या बैठकी ठरतात। काही पक्षाच्या रणनीती असतात। पक्षांनी आघाडी जर करायची असेल तर कुठले मतदारसंघ घ्यायला पाहिजे किंवा सोबळावर असतो तर आपण काय ताकद आहे, या सगळ्या गोष्टींचा विचारविनिमय करण्यासाठी इथे बैठक झाली। आणि एक प्रत्येक कार्यकर्त्यांचा आणि इथे सर्व पदाधिकाऱ्यांचा एक चांगला उत्साह होता की आपण दोन्हीमध्ये तयार आहोत। जर सोबळावर लढायचं काम पडलं तर सोबळाची तयारी आहे आणि आघाडीमध्ये लढायचं असलं तरी आघाडीची तयारी आहे। यावेळी डॉक्टर आशा मिरगे यांनी मार्गदर्शन केले। तसेच डॉक्टर वाघ, दिलीप आसरे, पद्मा आहेरकर, मनीषा देशमुख, प्राध्यापक ढोले हे उपस्थित होते। गुरुदेव इसमोरे, विदर्भ न्यूज, तेल्लारा।